सबस्क्राईब करा मराठी कन्याला आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा। नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी कन्यामध्ये पुन्हा एकदा थेट कोकणातून आपल्या सर्वांचं स्वागत करते आहे। आपला कोकण सिरीजचा हा पार्ट 2 आहे। जसं काल तुम्ही काल इन द सेन्स म्हणजे मी कधी पार्ट टाकलाय माहिती नाही, कधी टाकेल। तर जसं तुम्ही पार्ट 1 बघितला तेव्हा आम्ही जेटीत होतो हरिहरेश्वरवरून इथे यायचा जो वेळ असला। आता आम्ही वेळास या गावी येऊन पोचलो सकाळी बरोबर वेळेत उठून आम्ही टर्टल्स बघायला चाललो आहोत व्यास बीचवर। तर चला तुम्ही आमच्यासोबत आणि बघू आपण आता जर आपलं लक असेल तर। लास्ट टाइम नव्हतं ना रे, लास्ट टाइम आपल्याला बघायलाच मिळालं नाही। येस, तर बघू यावेळेस बघायला मिळतात का तशी इंचो छोटे छोटे कासू। चला मग भेटूया डायरेक्ट बीचवर। यावेळेस आपल्याला 2 टर्टल बघायला मिळाले, 2 पिल्लू निघाले, 2 तरी ना काय रे। हो, काय काय लोकांना ते सुद्धा बघायला मिळत नाही एवढे लांब लोक। नेहा तुला बोलतोय। ठीक आहे, चला आता जाऊया। आता आहे ना आम्ही ते बघायचं म्हणून पटापट असंच उठून आलो, आंघोळ वगैरे केलीच आहे। तर आता जाऊ फ्रेश होतो। आम्ही जिथे कुठे पण जातो ना, आम्हाला जिथे कुठे झोका दिसतो ना आम्ही लगेच जाऊन बसतो। लहान मुलाचं आहे मोठ्या मुलाचं आम्हाला काही घेणं देणं नाही, आम्हाला झोक्यात बसायचं नाही। पण आता ह्या वर्षी यांनी ते लावलंय ना। हां, मग का नाही बसायचं बरोबर। आता थोडं समोर समुद्र दिसतोय, 2 डॉगीज येऊन बसलेत आमच्या समोर। सगळं आम्ही मस्त आधी मॉर्निंग एन्जॉय करतो आणि मग निघतो। येस। चला तयारी झाली, आवरले, आमचा नाश्ता पण झाला आहे, निघतो आता आम्ही वेळासमधून। एक महत्त्वाची माहिती तुमच्याशी शेअर करायची राहून गेली, ती म्हणजे की आम्ही वेळासला आल्यावर ज्यांच्या घरी राहतो त्या काकूंचा नंबर मी तुम्हाला इथे स्क्रीनवर देईन। इथे मागे बोर्ड दिसते तुम्हाला, गुरुकृपा होमस्टे, त्यांचा मी नंबर तुम्हाला देईन। जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही त्या नंबरवरती फोन करून आधी इन्क्वायरी करा की त्यांच्याकडे कोण पर्यटक येणार तर नसतील, किंवा असतीलही तरी ते तुमची सोय करून देतील, तर तुम्ही त्यांना नक्की फोन करा। आता आम्ही वेळास गावापासून एक 3-4 किलोमीटरच्या अंतरावर बाणकोट किल्ला आहे, तिथे आम्ही चाललो आहे। मी सगळीकडे हेल्मेटच घालून फिरते, बरं आहे ना, ऊन नाही लागत। आता आम्ही 3ऱ्यांदा आलोय बाणकोटवरती, पण हे बांधकाम आता पहिल्यांदाच बघितलं इथे चालू आहे काय। मागे पण चिरा दिसत आहेत, सगळं बांधकाम सुरू केले त्यांनी। पायऱ्या वगैरे पण व्यवस्थित बांधल्या त्या।
सो वेगळं वाटतं यावेळेला मानकोट. मागच्या भागात पाहिलं की आपण पोर्तुगीजांचे 2 किल्ले पाहिले, तर हा सुद्धा एक त्यांचाच एक किल्ला आहे जो की सावित्री नदीच्या बाजूला आहे. सावित्री नदी जिथे समुद्राला मिळते त्या इथे हा किल्ला वसलेला आहे. व्यासपासून एक 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर किल्ला आहे. वेळासवरून एक 10-12 किलोमीटरच्या अंतरावर आता आम्ही आलो आहे. केळशीला जाणारा जो रस्ता आहे तिथे म्हणजे ॲक्च्युली आम्हाला अजून बराच प्रवास करायचा आहे, पण मागे निसर्ग बघताय का तुम्ही? हे पाणी, ही नदी किती छान वाटतं आणि आजूबाजूला हिरवळ सगळे. म्हणजे मला सांगा ना कसं नाही जीव थांबणार. आम्ही प्रत्येक ठिकाणी 5-5 मिनटं का होईना पण थांबतोय आणि निसर्गाचा आस्वाद घेतोय आणि तुम्हाला पण दाखवण्यासाठी थोडे छोटे क्लिप्स घेतोय. तेवढ्यासाठीच म्हणजे आम्ही जेवढ्या वेळा कोकणात येतो ना तेवढ्या वेळा नव्याने आम्ही त्या कोकणाच्या प्रेमात पडत असतो आणि निसर्गाच्या. चला मग निघूया. खरंच इच्छा होत नाही अशा ठिकाणाहून जायची, पण जावं लागेल. पुढे अजून बराच प्रवास बाकी आहे. वेळास गावापासून 25 ते 30 किलोमीटर अंतरावर आंजर्ले म्हणून गाव आहे. तिथे आम्ही आलो. तिथे दुर्गादेवीचं एक भव्य मंदिर आहे, बघण्यासारखं आहे, म्हणून आम्ही थांबलो आहे. बऱ्यापैकी लाकडाचं बांधकाम दिसतंय, वरती कौल पण दिसतात. त्याच्यात घेतोच आहे आम्ही शूट, दाखवते तुम्हाला पण. आंजर्लेपासून एक जवळजवळ 20 किलोमीटरवर असेल. आम्ही आता आलो आहोत सुवर्णदुर्ग बघायला. म्हणजे अमोलने माहीत नाही किती वेळा बघितलं आहे. किती वेळा झालं रे? मी जवळपास 7-8 वेळा पाहिलं आहे. मी माझं तर फर्स्ट आहे, त्यामुळे आपण चाललो आता सुवर्णदुर्ग बघायला. मी पण पहिल्यांदा बघते, तुम्ही पण बघायचं. आम्ही प्लॅन कॅन्सल करणार होतो कारण कोणीच नव्हतं इथं. सो बोटीचे जास्त पैसे सांगत होते, एवढा 1000-1200 रुपये परवडले नसते ना, तेच ना. त्यामुळे आता आम्ही जातोय. लकीली काही टुरिस्ट आले, सो आता झाले आमची सोय.
आम्ही बोटीतून उतरलो. कसली सॉलिड मजा आली तर एकदम. मला तर एकदम मस्त वाटत होतं. ह्याला तर नेहमीप्रमाणे पोटात टुचमळत होतं. मला सॉलिड मजा आली. असं एकदम ते लाटा आल्यावर तिथे असं मस्त वाटत होतं. भारी भारी मजा आली. आता आम्ही अर्धा तास आहे फक्त आमच्याकडे, नाहीतर मग ती बोट जाईल. चला लवकर. ऊन खूप आहे तरी पण थंडगार वारा लागतोय, मस्त वाटतंय. आणि आम्ही बसलोय चोर दरवाजाच्या इथेच. आणि त्याच्याबद्दल अमोलला काही सांगायचं आहे. सुवर्णदुर्गाचं मेन जे आकर्षण आहे तो म्हणजे याचा दिंडी दरवाजा. दिंडी दरवाजाच्या इथून तुम्ही आतमध्ये बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथं समुद्र किनारा दिसतो. पण याचा मेन जी बांधणी आहे ती अशा प्रकारची आहे की इथून जो माणूस बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो तर इथे आल्यानंतर त्यांना बाहेरचं खूप कमी प्रमाणात दिसतं आणि बाहेरच्याला आतल्या काहीच दिसत नाही. कारण पूर्ण तुम्हाला ह्या अँगलला आल्यानंतरच तुम्हाला इथे दरवाजा दिसेल. हा मोठा कडक त्यांनी जाणून बुजून ठेवलेला आहे जेणेकरून हा दरवाजा आहे तो पूर्णपणे दिसणार नाही. आणि तुम्ही जर इकडे खाली बघाल ह्याची जर का उंची जवळपास एक 15 फुटाची उंची आहे. तर म्हणजे इथे जहाजं लागतील आणि जहाजं लागल्यानंतर त्या जहाजामध्ये उतरून आपण समुद्राद्वारे पलायन करू शकतो. तर अशा प्रकारची याची बांधणी इथे या दरवाजाची करण्यात आलेली आहे. आणि हा जो एरिया आहे तर इथे आरमारी तळ काही काळ असल्यानंतर इथे जी पण जहाजं यायची त्याची दुरुस्ती इथे करण्यात यायची. म्हणजे भरतीच्या काळामध्ये इथे बोटी आणायच्या, इथे थांबवायच्या, ओहोटी झाल्या की त्या इथे त्या खडकावरती अशा उभ्या राहतील आणि त्याचं दुरुस्तीचं काम इथे केलं जाईल. ही खास प्रकारची बांधणी आहे. आणि नैसर्गिकरित्या इथे जेवढा पण खडक उपलब्ध होता त्याच्यावरतीच बांधकाम करण्यात आले आहे. त्याच्यामुळे इथे तटबंदीची उंची जर का तुम्ही बघाल तर खूप मोठ्या प्रमाणात आहे इथे. तर असं पूर्णपणे सुवर्णदुर्ग असा बांधण्यात आलेला आहे आणि स्थापत्यशास्त्राचा खरंच उत्कृष्ट नमुना आहे. तुम्ही सर्वांनी येऊन हा किल्ला बघावा. त्या सुवर्णदुर्गाच्या समोर अजून 3 किल्ले आहेत. एक गोवा किल्ला, फतेगड आणि कनकदुर्ग. फतेगड आणि कनकदुर्ग आता सद्यस्थितीत काही बघण्यासारखं नाही आहे, पण समोर असणारा गोवा किल्ला पण तुम्ही बघू शकता. तो खरंच खूप चांगल्या सुस्थितीमध्ये आहे बऱ्यापैकी. सुवर्णदुर्ग बघून झाला. त्यानंतर आम्ही हरणे बंदरावर गेलो होतो. एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छी होत्या ज्या मी कधी आयुष्यात पाहिलेल्या नाही. मला फक्त कोळंबी माहिती आहे, बाकी फिशची नाव मला माहिती नाही. त्यामुळे ती वेगवेगळ्या प्रकारचे फिश पाहिले. आणि त्यानंतर मग आम्ही पुढे निघालोय. तर जवळच 3 किलोमीटर अंतरावरती ब्लू डायमंड हॉटेल आहे. तिथे आम्ही जेवायला आलो. कारण काल पण असंच झालं, फिरण्याचं माझं दुपारचं जेवण स्किप झालं आणि आत्तासुद्धा आज सुद्धा तसंच झालं. तर आता आम्ही जेवतोय. भेटू तुम्हाला थोड्या वेळाने.
तर आत्ता आम्ही जस्ट दाभोळला पोचलो आहे. दाभोळला पालकर गेस्ट हाऊस आहे, तिथे आम्ही आलो आहे राहायला. ॲक्च्युली आमचा प्लॅन वेळणेश्वरला जाण्याचा होता, पण आम्ही थोडंसं प्लॅनच्या मागे आहोत आणि आता आम्ही इथे थांबणार आहोत आणि उद्या सकाळी मग इथून निघू. तर हा पार्ट मी इथेच संपवते. इथेच संपवूया ना. येस, आज आहे आपला कोकणमधला दिवस दुसरा. सेकंड पार्ट इथेच संपवते. व्हिडिओ पुढचा जो पार्ट असणार आहे त्याच्यामध्ये मजा येणार आहे, कारण खूप छान छान प्लेसेस आहेत. तर नक्की बघा. कोणते प्लेस आहेत ते सांगणार नाही, त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट पार्टची वाट बघावी लागेल. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मराठी कन्याला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके दादा, बाय. मी बाय करायला हात नाही केला होती, हातात शूज माझ्या हातात खूप सामान आहे, एवढं सामान माझ्या हातात. सो बाय. सगळं मीच करतो, तुम्हाला माहिती सो आहे ना. बाय, गुड नाईट, बाय. ट्रेकरचा फायदा घेते. बाय.